मंडळी 2025 ला जन्मलेली मुलं बीटा जनरेशनची असतील, ज्या अभिमानानं सांगतील आम्ही बीटा जनरेशन वाली आहोत। याच वर्षी सुनीता विल्यम्स 9 महिने अंतराळात राहून सुखरूप पृथ्वीवर परतल्या, ज्याचा प्रत्येकाला अभिमान आहे। एक महिला काय कर्तृत्व गाजवू शकते हे पुढची पिढी सांगेल। व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा चेहरा बनल्या, हे पुढच्या पिढ्यांना आपण सांगणार आहोत 2025 ला काय घडलं। पण त्याच वेळी एका मुलीला या समाजात हुंड्यासाठी जीव द्यावा लागतोय। इतका विरोधाभास आपल्या समाजात किती खचून भरलाय बघा। एका बाजूला आपण आपल्या पुढारलेपणाचे कितीतरी बँड वाजवतो, मिरवत फिरतो, दुसरीकडे आपल्या समाजातलं हे विदारक जळजळीत वास्तव आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलंय। पुण्यातली घटना समाज म्हणून आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करायला लावणारी आहे। लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करून संपत्तीचं प्रदर्शन करणारे किती भिकार मानसिकतेचे असतात। लग्नातल्या त्या खोट्या सेट सारख्या त्यांच्या इब्रती किती तकलादू असतात, हे पुन्हा एकदा समोर आलंय। पुण्यातल्या अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र अगवणेंची सून वैष्णवीनं मोठ्या स्वप्नासह आयुष्याची सुरुवात केली हो, पण हुंड्यासाठीच्या भिकार मानसिकतेनं तिच्या गळ्याला फास लावावा लागला। मुलीच्या वडिलांनी याबद्दलचे आरोप गंभीर केले। ते म्हणतात ही हत्या आहे। बापानं काळजाचा तुकडा तर दिलाच दिला, पण सोबत मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं दिलं। त्याचबरोबर 7.5 किलो चांदीची ताटं दिली त्यांना जेवायला, फॉर्च्युनर गाडी दिली मिरवायला फिरायला, पण पैशांचा हव्यास संपला नाही। ही घुसमट इतकी टोकाला गेली, इतकी असह्य झाली की बापासह स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्या पोरीला जीव सोडावा लागला। हुंडा कायद्यानं गुन्हा आहे या समाजात, पण त्याला समाज मान्यता आहेच की। हुंडा स्टेटस सिंबल आहेच की। दोघांसाठी सुद्धा तो सौदाही आहे, जो जाहीरपणे केला जातो, मिरवला जातो। श्रीमंतांच्या घरात राहणारे सुद्धा या भिकार मानसिकतेनं ग्रासलेले आहेत। म्हणून मुली ओझं वाटतात समाजाला। हुंड्याचा हा राक्षस आजही समाजाच्या मानगुटीवर बसून जीव घेतोय सगळ्यांचे, घुसमट करतोय कित्येक पोरींचे, त्यांच्या आयुष्याचे, त्यांच्या संसाराचे। आणि आज